जगाची अर्थव्यवस्था कशा पद्धतीने पुढे जाणार आहे हे या ठिकाणी आपल्याला शिकायला देखील मिळतं आणि त्यात सहभागी देखील व्हायला मिळतं। आणि म्हणूनच देशाचं ग्रोथ इंजिन असलेलं महाराष्ट्र हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा भाग असलंच पाहिजे। आणि ती संधी दिल्याबद्दल मी भारताचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजींचे आभार मानतो। या ठिकाणी दोन गोष्टी असतात, एक आपलं पार्टिसिपेशन असतं ज्यामध्ये बायलॅटरल मीटिंग्स होतात, बिझनेस लीडर्स सोबत मीटिंग्स होतात, वेगवेगळ्या पॅनल्समध्ये पार्टिसिपेट करून आपल्याला भारताची आणि आपल्या राज्याची भूमिका मांडता येते किंवा त्या त्या क्षेत्रामधलं जे काही नवीन घडतं आहे त्यात आपण कुठे पोझिशन्ड आहोत या गोष्टी आपल्याला सांगता येतात। आणि दुसरं अर्थातच अनेक गुंतवणुकीचे करार देखील या ठिकाणी होतात आणि गुंतवणुकीसोबतच काही स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचे करार देखील आपण या ठिकाणी करतो की ज्याच्यामुळे पुढच्या काळामध्ये गुंतवणुकीची इकोसिस्टीम तयार करण्याकरता आपल्याला त्याचा फायदा मिळत असतो। त्या दृष्टीने अतिशय यशस्वीपणे हा दौरा आम्ही केलेला आहे। माझ्यासोबत राज्याचे उद्योग मंत्री श्री उदय सामंतजी देखील होते आणि एक स्ट्रॉंग डेलिगेशन इंडस्ट्रीज विभाग असेल, MMRDA, सिडको आणि इतर CMOचे वरिष्ठ अधिकारी अशा पद्धतीनं या ठिकाणी आम्ही पार्टिसिपेट केलेला आहे। मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास गुंतवणुकीचे करार जे आपण केले आहेत किंवा जे काही गुंतवणुकीच्या अनाउन्समेंट आपण केलेल्या आहेत त्या 30 लाख कोटी रुपयाच्या आहेत आणि याच्या व्यतिरिक्त 7 ते 10 लाख कोटी रुपये अजून अशा स्टेजला आहेत की ज्या संदर्भात आपली प्राथमिक बोलणी झालेली आहे। त्या संदर्भातलं काही एक प्रकारचं ॲग्रीमेंटही झालंय, पण पुढच्या महिन्या किंवा 2 महिन्यामध्ये ॲक्च्युअल MOUच्या स्टेजला ते येतील। त्यामुळे एक अतिशय यशस्वी अशा पद्धतीची गुंतवणूक आपल्याला प्राप्त झालेली आहे। 30 लाख कोटीची गुंतवणूक या ठिकाणी आणि अजून 7 ते 10 लाख कोटी ही गुंतवणूक पुढच्या काळामध्ये वाढेल अशा पद्धतीने गुंतवणूक आपण करू शकलो आहोत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।